गणेश, अरे तुला समजून घ्यायला पाहिजे रे. हे बघ, हा प्रश्न सोडवायला साहेब काय काय करतात ते आमचं आम्हाला माहिती आहे. सामान्य जनतेला त्रास होऊ नये म्हणून साहेबांनी प्रशासनाला पण धारेवर धरले. हे कळायला पाहिजे रे तुम्हाला. आणि या परिस्थितीचा फायदा घेऊन जे काय ब्लॅक मार्केटिंग चांगले सिलेंडर्स आहे ना, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई पण व्हायला लागली होते. अरे परिस्थिती जरा बिकट आहे रे. आणि हा गॅसचा तुटवडा चालू आहे, तो काय साहेबांच्या हातात आहे काय? अहो शुभूजी, परिस्थिती बिकट आहे म्हणून काय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार काय? अहो आमच्या करिअरचं काय? आणि कोणताही निर्णय घ्यायच्या आधी एकदा हॉस्टेलवर येऊन बघा म्हणावं, म्हणजे हाल समजेल काय आहेत ते. हे बघ, तू जे काय म्हणायला लागलायस ते मी समजतोय, पण साहेबांना रे राज्याचा पण विचार करायला लागतोय. तुम्हाला कळायला पाहिजे. बरं आहे, जगाचा विचार करा, राज्याचा विचार करा, आणि उद्याचं भविष्य ज्या विद्यार्थ्यांवर आहे त्यांच्या जीवाचा विचार करू नका म्हणावं. तुम्हाला त्याने मान्य आहे बघा, पण सिलेंडरचा पुरवठा जर का विस्कळीत असेल ना तर मी रिस्क नाही घेऊ शकत. शेकडो मुलं राहतात हॉस्टेलमध्ये, त्यांच्या जेवणाचं काय? नाही नाही, तुम्ही मला आधी पुरवठ्याची खात्री द्या, मग आपण मेस सुरू करण्याचा विचार करू. हां, धन्यवाद साहेब. हा ज्ञानेश, आपण काल याची वेळ घेतली होती, तो स्टुडंट लीडर. हां, बस ज्ञानेश बस. बोल, काय अडचण आहे? साहेब, सरळ मुद्दा मांडतो. तुम्ही जो हा ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सुचवला आहे ना, तो आम्हा विद्यार्थ्यांना अजिबात मान्य नाही. का? तुमच्या सोयीसाठीचा मधला मार्ग काढलाय. कॉलेजला न येता घरी राहून तुम्ही तुमचं शिक्षण सुरू ठेवू शकता. साहेब, ही सोय नाही, ही आमची गैरसोय आहे. कशी? काय ना साहेब, आमची निम्मी मुलं ग्रामीण भागातनं आले आणि ती हॉस्टेल सोडून जर घरी गेलीत तिथे ना नीट रेंज असते ना वीज, आणि मुळात जे विषय प्रॅक्टिकलवर अवलंबून आहेत त्यांचं काय? हे बघ, परिस्थिती समजून घे. गॅसचा तुटवडा आहे. जर का मेस चालवता नाही आली तर तुम्हाला खायला काय देणार हा प्रशासनासमोर मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे साहेब तुमचं, पण मेडिकल, इंजिनिअरिंग, सायन्स या 3 महत्त्वाच्या शाखांची मुलं तिथे आहेत. आता डॉक्टरकीचं शिक्षण काय लॅपटॉपच्या स्क्रीनवर बघून पूर्ण होतं का? आणि अशा ऑनलाईन शिक्षणाने एखादा डॉक्टर झालाच आणि त्याच्या अर्धवट ज्ञानामुळे एखाद्याचा जीव गेला, मग त्याला जबाबदार कोण? तुम्ही की तुमचं प्रशासन? हे बघ, मला तुझी तळमळ समजते, पण हा प्रश्न काही कायमस्वरूपी नाही आहे. थोडी दिवसांकरताच आहे. आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल. हे बघा साहेब, ॲडजस्टमेंट करून शिक्षण होत नसतं. श्रीमंतांची मुलं खाजगी शिकवण्या लावून पुढे जातील, आणि आमच्या गरीब मुलांचं काय? आम्ही या स्पर्धेतनं आपोआप बाहेर फेकले जाऊ. हे चालणार आहे का तुम्हाला? हे बघ, या सगळ्याचा मी पूर्ण अभ्यास केलाय. तुमचं नुकसान होणार नाही याचाही विचार केलाय. आपण एक्स्ट्रा क्लासेस घेऊ, एक्स्ट्रा प्रॅक्टिकल बॅचेस आपण अरेंज करू. काही दिवसांचा प्रश्न आहे, सगळं मॅनेज होईल. पण ज्ञानेश, खरं सांगू, ज्या आक्रमकपणे तू या विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडतोस ना, ते मला आवडलं. पण कधी कधी प्रश्नांना फक्त आक्रमकपणे सामोरं जाऊन चालत नाही, तर समोरच्याला समजून घेण्याइतकी समजूतदारपणाची उंचीही असावी लागते. नेता फक्त गर्दीचा नसतो, तो परिस्थितीचाही असावा लागतो. साहेब, तुम्ही तुमच्या जागी योग्य असाल, पण मी माझ्या जागी 100% बरोबर आहे. हजारो विद्यार्थ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, आणि आम्ही हे हॉस्टेल खाली करणार नाही. आणि मुळात तुम्ही आमची भूक भागवू शकत नसाल ना, तर नका भागू, पण आमच्या ज्ञानाची भूक अशी अपूर्ण ठेवू नका. मॅडम, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ही परीक्षा तर मीच जिंकणार. तुमच्या श्रावणीला हरवतो की नाही बघाच. माझा ना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अति शहाणपणा करू नकोस, जिंकली नाही आहेस तू अजून. काय बोललासा तुम्ही? अतिशहाणपणा? पहिली गोष्ट, माझा अतिशहाणपणा तुम्ही बघितलंच नाहीये. तुम्हासने अजून ठाऊक नाही स्वीटी काय काय करू शकते ते. आणि दुसरी गोष्ट, माझ्याशी ह्या आवाजात बोलायचं नाही. असं बोललं का नाही, माझं एकदम टाळकच सटकतं मग. बरं 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 नाही, खरंच सांगालोय मी. वरच्या पट्टीत कोण बोललं का नाही, मला अजिबात आवडत नाही. किती मठ्ठ मूर्ख आणि उद्धट मुलगी आहे ही. मला रुबाब दाखवते. हिला हिची लायकी दाखवली असती आता. पण काय आहे, मला माझा हेतू साध्य करण्यासाठी हिच्याशी गोड बोलूनच डील करावी लागणार. मी काय बोलतोय ऐकलं ना तुम्ही? हो ऐकलं. त्याचं काय आहे, माझा आवाजच असा आहे. म्हणजे समोरच्याला असं वाटतं की मी ओरडून बोलतेय, पण तसं नसतं. तू काही फारसं मनावर घेऊ नकोस ते.
तू टास्कचं मनावर घे. मग तेच करत होतो मी, मनावरच घेत होतो, पण तुम्ही माझा फ्लो तोडून टाकला. बरं बरं, तू जे काय करतेस ना ते सगळं चांगलंच करतेस. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, साहेबांच्या फार पुढे पुढे करायचं नाही. ते जे सांगतील ते ऐकायचं, हवेत जायचं नाही. हा, वय वय वय. राहील लक्षात सगळं. होय. चल, उशीर होतोय. हा चल. प्रश्न मुलांच्या जेवणाचा आहे. गॅस तुटवडा आहे. मी शिक्षण मंत्री असून सुद्धा काही करू शकत नाहीये. म्हणूनच माझी तुम्हा विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की हा प्रश्न सुटेपर्यंत हॉस्टेल्स रिकामी करा. सॉरी साहेब, पण आम्हाला तुमची विनंती मुळीच मान्य नाही. जर तुम्ही त्यांना 2 वेळचं जेवण देऊ शकत नसाल ना, तर तुम्ही त्यांचं भविष्य अंधारात लोटताय. आम्ही मागे हटणार नाही. तरुण रक्त आहे तुझं. शब्दात जोर असणं स्वाभाविक आहे, पण कधी कधी जोश आणि होश दोन्ही सांभाळावं लागतं. साहेब, पुन्हा एकदा मी मुलांच्या वतीनं तेच सांगतो, आम्ही हॉस्टेल सोडणार नाही. मग आमचा जीव गेला तरी चालतं. येतो आम्ही. काय पिढी आहे. स्वतःचं नुकसान करून घेण्यामध्ये काय मोठेपणा वाटतं मला कळत नाही. साहेब, पाणी देऊ? नाही, नकोय मला. साहेब, तुम्ही लई त्रास करून घेऊ नका. काहीतरी करू तर आपण, तुम्ही काळजी नका करू. अरे कसा त्रास नको करून घेऊ. साधं गणित का कळत नाही मुलांना? पोटात जर का अन्नच नसेल ना, तर अभ्यासात डोकं कसं चालणार आहे? चुलीत जर का जाळच नसेल ना, तर पोटामध्ये अन्न कसं जाणार? बरोबर आहे तुमचं. साहेब नमस्कार. ते तुम्ही बोलला होतात ना टास्क देणार, ते सांगा की कधी करायचं टास्क? स्वीटी, नंतर या जाऊ. तुम्ही महत्त्वाचं डिस्कशन चालू आहे. साहेब जरा टेन्शनमध्ये आहेत. जाऊ. काम शुभ. शुभू, जर का हॉस्टेल्स रिकामी करणं हे काम जर का तुझ्यावर सोपवलं असतं तर काय केलं असतंस? आता हाच विचार या दोघींना करायला लावा. तुम्हाला टास्क हवा होता ना? हा. ठीक आहे. उद्या दुपारी 12 वाजायच्या आत सगळी हॉस्टेल्स रिकामी करून दाखवा. शुभ मदतीला असेलच, पण हे कसं करायचं, काय करायचं हे तुम्ही दोघींनी ठरवायचं. शुभू, कुठली आयडिया द्यायला जायचं नाही. ठीक आहे सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं किंवा सरकारचं नाव खराब होणार नाही याची काळजी घ्यायची. अतिशय शांतपणे विद्यार्थ्यांशी वाद न घालता हॉस्टेल्स रिकामी करून दाखवा. जो या चक्रव्यूहातनं मार्ग काढेल ना, तोच खरा विनर.